आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू, आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह, कुटुंबियांचा आक्रोश। मालेगाव येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मृत महिलेच्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला आहे। साक्षी रमेश वाघ, वय 29, राहणार करंजाड, तालुका बागलाण असे मृत महिलेचे नाव असून तिला रविवारी रात्री प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। रात्री उशिरा शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली आणि बाळ सुखरूप असल्याचे सांगण्यात आले। मात्र त्यानंतर साक्षी यांची प्रकृती अचानक खालावली। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार अत्याधिक रक्तस्राव होत असूनही वेळेवर योग्य उपचार करण्यात आले नाही। प्रकृती गंभीर होत असताना खासगी रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला रुग्णालय प्रशासनाने परवानगी देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही कुटुंबियांनी केला आहे। अखेर सकाळच्या सुमारास तिचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती। दरम्यान शवविच्छेदनासाठी मृतदेह नाशिक येथे पाठविण्यात आला असून सदर शवविच्छेदन हे ऑन कॅमेरा करण्यात यावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे। रुग्णालय प्रशासनाने मात्र सर्व आरोप फेटाळले असून महिलेची प्रकृती आधीपासूनच गंभीर होती व आवश्यक ते सर्व उपचार करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे। शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी चीफ ब्युरो